कम ऑन गौरी, सांगावं तर लागेलच. काय होईल, फार फार तर आपलं नुकसान होईल, पण कोणाचं शिक्षण तर नाही थांबणार. चप्पल धर. कोणी केलंय? ज्यांनी कोणी केलं असेल त्याला कॉलेजमधनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मी. पण जर काढून टाकलं तर? नाही गौरी, दुसरी नोकरी मिळवता येईल, पण खोट्याचं वजन घेऊन नाही जगता येणार तुला. ज्यानं कोणी हे केलं असेल त्यांनी सरळ सरळ माझ्या समोर उभं राहायचं. प्रामाणिकपणे आपली चूक मान्य केली तर कदाचित तुमची शिक्षा कमी होऊ शकते. तुमच्याकडे फक्त आजचा दिवस. 3 महिन्याच्या आत जर ती व्यक्ती माईक रूम मध्ये आली नाही तर त्या व्यक्तीच्या वाट्याची शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना भोगायला लागणार आहे. सर, तुम्ही ज्या मुलीला शोधताय ना, ती मुलगी मी आहे. चूक माझ्या हातून झाली. चूक माझी झाली. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना देऊ नका. हा, चूक माझी झाली. काय? कुठे? सरांना भेटायचं होतं. हे बघा, आज महत्वाची मीटिंग सुरू आहे, तुम्हाला थांबावं लागेल. अहो पण हा निर्णय रागाच्या भरात घेण्यात आलेला आहे. मुलांचं फक्त याच्यामध्ये नुकसानच होईल. सर, ही शिक्षा नाहीये, हा उपाय आहे. आणि आता माझ्या निर्णयात कुठलाही बदल होणार नाही. म्हणजे सर, माझ्या निर्णयामुळे होणारं नुकसान तुम्हाला दिसतंय, पण मुलांचा निर्ढवलेपणा तुम्हाला दिसत नाही. म्हणजे स्वतः चूक करायची पण चूक कबूल करण्याची हिंमत नाही दाखवायची. म्हणजे याचा अर्थ काय सर? आज जर त्यांना आपण शिक्षा केली नाही ना तर त्यांचा हा निर्ढवलेपणा वाढत जाईल सर. ते ग्रँटेड घ्यायला लागतील कॉलेजच्या शिस्तीला, आणि फक्त कॉलेजच्या शिस्तीला आणि शिक्षकांपुरतं मर्यादित राहणार नाही सर. उद्या ते प्रिन्सिपलला सुद्धा ग्रँटेड घेतील. पण आपल्याला पालकांना उत्तर द्यावे लागतील. सर, मी तुम्हाला शब्द देतो, मी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. ती जबाबदारी माझी. पण मी घेतलेल्या निर्णयात आता काहीही बदल होणार नाही. निनाद, तुम्ही तरी समजावा. हे बघा, मी सर, आय डोंट थिंक ही इज रॉंग. जगातलं कुठलंही रेव्होल्यूशन हे सिस्टीम बदलण्यासाठी किंवा बिघडलेली सिस्टीम वटणीवर आणण्यासाठीच झालेलं आहे. And he is trying to do the same thing. सिस्टीम मध्ये राहून सिस्टीमच्या विरोधात उभं राहणं इज व्हेरी डिफिकल्ट. आय थिंक वी शुड ऑल सपोर्ट हिम. हो, जरा थांबाल का? नाही, म्हणजे तुमचा एक खास लेक्चर मी आयोजित करेन. सर, तुमचा निर्णय फायनल आहे. होय सर. बापरे, आईचे 5 मिस कॉल. काहीतरी अर्जंट असेल. गौरी, आई, काय झालं? गौरी, हे बघ, शांतपणे. आपल्या जॅकीचं काय? त्याने काय केलं? आई, अगं बोल ना, काय झालं? अगं, त्याने आपलं सगळं सामान घराबाहेर काढलं आणि थकलेलं भाडं द्या नाही तर घर खाली करा असं म्हणतोय. लायकी नसताना घरात राहायला दिलं तुम्हाला, दिलं का नाही? आता बाहेर पडायचं. ओ नाही, हे बघा. काय? आता बघू ना यांची मदत कोण करतं ते. हे घ्या रे, सामान घ्या, चला लवकर. माझं भाडं टाका म्हणजे मी निघतो. सर, गौरी शेवटचा पर्याय म्हणून विचारते, तुझ्या कॉलेजकडून काही उधार मिळेल का ग? लावा 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 लावा, फोन लावा. तिला पण कळू दे इथं काय चाललंय सगळं तुमचं.
पैसे नाहीत ना तुमच्याकडं तर रस्त्यावर राहा ना. तिकडे राहायला पैसेच नाही लागत. माधवी ए काय ओ बघा ना याच्या की नाही काय करून ठेवलं, सगळं सामान बाहेर काढलं. जॅकी सर हात जोडतो, तू वाटल्यास पाया पडतो तुमच्या. मी आहे ना, मी तुमच्याकडे मजुरीला राहीन. हा आम्हाला आहे ना थोडा वेळ द्या. हो थोडा वेळ द्या. हात जोडतो, विनंती करतो तुम्हाला. हा आई हे बघ, अगं तू रडू नकोस ना, रडू नकोस, तू शांत हो आणि त्या जॅकीला फोन दे. गौरी बोल. कोणाचा? गौरी. गौरी. हॅलो गौरी मॅडम, तुमचंच बोलणं ऐकायचंय की. बोला बोला, काय म्हणताय? हे बघ जॅकी, फक्त 15 दिवस, 15 दिवसाचा वेळ दे मला. मी शब्द देते की मी तुझे सगळे पैसे भरेन. ए गौरी, तुला माहितीये ना मला ते शब्द बिब्द नाही आवडत ग. मला डील आवडतं. हा ए बर चल चल, दिले तुला 15 दिवस, पण मग पैसे नाही दिले तर तू म्हणशील तसं. हा? एक मिनिट. ए पोरांनो नीट ऐका. म्हातारी ऐका काय म्हणते तुमची मुलगी. हा गौरी काय म्हणत होती, पैसे नाही दिले तर काय? तर तू म्हणशील तसं. गौरी ए नाही गौरी, असं काय बोलू नकोस गौरी. डील पक्की. या चला रे, झालं काम. जॅकी साहेब, असा विषय केलाय भाई. ओ जॅकीराव, हो मागे बाण लागला का बरोबर? काकी तीर एकदम निशाने पर, कसा रप्पा. याला म्हणतात डोकं. धन्यवाद धन्यवाद. ए दाढीवाल्या, फक्त धन्यवाद. त्या पोरीला कैशीत पकडायला ती कैशी दिली हातात तुझ्या, तरी फक्त धन्यवाद. काकी काम तर होऊ दे ना. आता सरळ घरी जा आणि हळदीची तयारी कर. अरे बघताय काय, हॉल बुक कर, बँड बुक कर. घरात नाही फुटका पैसा, उदबत्त्या विकणारा बाप. त्या पोरीला अजून पक्की नोकरी नाही आणि ती 15 दिवसात पैसे देणार आहे तुला. घरातली पोरगी घेऊन जा आणि घर माझ्या नावावर कर. पोरगी तुझी, घर माझं. सर तुम्ही लेक्चर घेणार नाही म्हणून माझ्या बाबांना बोलायचं तुमच्याशी. नाव काय? श्रीधर वैद्य, एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये आहेत सर ते. नाव विचारलं, मुद्दा नाही. सर फोन चालू आहे, बाबांना बोलायचंय. नमस्कार, बोला. तुम्ही लेक्चर घेणार नाहीत कळलं सर. आमच्या मुलांचं नुकसान आहे. कोणी तुमच्या विरुद्ध काय केलंय मला माहिती, पण शिक्षकांनी शिकवणं हे त्यांचं कर्तव्य असतं. इनफॅक्ट ती त्यांची ड्युटी असते. बस. शिक्षकांनी शिकवणं जसं त्यांचं कर्तव्य आहे, तसं विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन शिकणं हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही असाल एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये म्हणून तुमच्या सगळ्या शिक्षकांवर अधिकार नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाविद्यालयात आल्यानंतर महाविद्यालयाचे नियम पाळणं हे देखील विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. आणि महाविद्यालयाचा नियम हा आहे की महाविद्यालयात आल्यानंतर फोन सायलेंट मोड वरती नाही तर स्विच ऑफ करून ठेवायचा. जो तुमच्या मुलांनी मोडला त्यामुळे मी त्याला शिक्षा करतोय. आणि यानंतर मला फोन करायचा असेल तर महाविद्यालयाच्या फोनवरती आपण बोलूया, या फोनवरती नाही.
नुकसान झाल्याशिवाय गुन्ह्याची किंमत कळत नाही. ओ गुन्हाच इशारा देऊन सुद्धा चूक करत राहणं, चूक मान्य न करणं याला गुन्हाच म्हणतात. अजूनही त्या व्यक्तीने स्वतःची चूक कबूल केली नाहीये. मी पुन्हा एकदा ओरडून सांगतोय सगळ्यांसमोर, ज्या पद्धतीने मी हा फोन फेकून दिला तसंच त्या व्यक्तीला सगळ्यांच्या समोर या कॉलेजमधून हकलून देईन मी. त्या व्यक्तीला असं वाटत असेल तिने अजून चूक मान्य केली नाहीये, कालांतराने मी माफी देईन, तर तसं अजिबात होणार नाही. एक चूक लपवण्यासाठी नाही, एक चूक सावरण्यासाठी दुसरी चूक करत गेले आणि आता सगळंच बिघडलंय. अनु मला हे सगळं झेपत नाहीये ग. काय करू मला खरंच काहीच कळत नाहीये. कारण ना दोन्ही बाजूंनी माझंच मरण आहे. अनु तुम्ही प्लीज हेल्प मी यार. मला खूप टेन्शन यायला लागलं आता. अभिसर काय अभिमन्यू सरांचं काय? आता त्यांनी एका पोराचा फोन वरून खाली फेकून दिला. नुकसान होते काही होते काही फरक पडत नाही त्यांना. गौरी यार मला आता टेन्शन यायला लागलंय. आता हे सगळं ना एका विचित्र लेवलवर जाणार आहे. कारण आता सगळे इगोवर आले. गौरी यार तू पहिल्यांदा चूक मान्य करून टाकली असतीस ना तर इतकं सगळं घडलंच नसतं. देवा आता काहीच मार्ग दिसत नाहीये रे. आणि तुला तर सगळी परिस्थिती माहिती आहे ना, तर मग काहीतरी मार्ग दाखव ना. हे सगळंच एकात एक गुंतत चाललंय. या सगळ्यातनं मला बाहेर काढ. तू ह्या जगात आहेस हे दाखवून दे. यार गौरीच्या पुढे फक्त आता डेड एंड आहे आणि वाईट याचं वाटतं आपण काहीच करू शकत नाही. अभिसरांसमोर गौरीला वाचवण्यासाठी कोण उभं राहील? या सगळ्यामध्ये ना माझी पण तितकीच मोठी चूक आहे. मला हे सगळं माहित होतं तर मी तोंड बंद नाही ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे हे सगळं ना घडलंच नसतं. नाही पण मी तरी कुठल्या तोंडाने अभिमन्यू सरांसमोर जाऊन बोलणार होतो. अण्णा तेव्हा नाही बोललीस मग आता बोलायचं नाही. चला माझं कॅन्डिंग माझं लाईफ व्हेरी इम्पॉर्टंट. अभिमन्यू सरांना जर कळलं तुला सगळं माहित आहे तर माझं कॅन्डिंग बंद. चल नाही अण्णा चल चल अण्णा नको ना सोडा ना अण्णा चल प्लीज आता. अण्णा. गौरी अण्णा अनुला अभिमन्यू सरांकडे घेऊन गेले. आता काय करायचं? आता एकच मार्ग आहे. तूच वाचव. त्या एका स्टुडंटमुळे आपल्या कॉलेजमध्ये एवढा तमाशा होतोय आणि त्या स्टुडंटला कोणीही पकडू शकत नाहीये. व्हॉट नॉनसेन्स. इतकी सोपी गोष्ट आहे. सगळ्यांची हस्ताक्षर मागवा ना. म्हणजे अण्णा चल चल आता समोर यायचं, तोंड ओपन करायचं आणि बडा 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 बॉय. अण्णा प्लीज. मेळा तुझा त्याचा मीठ काढला असता त्याच्याशी नो बेईमानी. काय चाललंय सगळे? बोलणारच की बोलते. कोण आहे ती मुलगी? ती आता कॉलेजमध्ये आहे. कुठे आहे? कुठे आहे ती? आय एम रिअली सॉरी सर. चूक मी केली.
तुम्ही म्हणाला होतात की ज्यानी कोणी चूक केली आहे त्यांनी माझ्या समोर या, पण मी खरंच तसं नाही करू शकत सर. कारण मला भीती वाटतेय की जर मी तसं केलं तर तुम्ही मला कॉलेजमधनं काढून टाका. कुठल्या क्लासमध्ये आहे ती? कुठल्या क्लासमध्ये? नाव काय तिचं? सर ते मला नाही परवडणार हो, खरंच नाही परवडणार. आणि मी या कॉलेजमधली स्टुडंट नाहीये. मी या कॉलेजमध्ये नव्याने जॉईन झालेली कॅन्टीन मधली कुक आहे. सर मला माफ करा प्लीज, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. सर जे काय झालंय त्यासाठी मला माफ करा प्लीज. सॉरी. अभिमन्यू सर, अभि प्लीज आता शांत बसू नकोस. हात धरून बाहेर काढ तिला. त्याशिवाय कॉलेज समोर एक्झाम्पल सेट होणार नाही. कारण हा दिवस सगळ्यांच्या लक्षात राहायलाच हवा. हे श्वास भास झाले, चाहूल हूल झाली. हे श्वास भास झाले, चाहूल हूल झाली. डोळ्यात पुढून काही वर्षे निघून गेली. मी तोच तो, तू तीच ती, हे तेच तेच सारे. अंगावरी उमटून का गेले नवे शहारे. जरी गाठले मला त्या पहिल्याच पावसाने. तू भेटशी नव्याने, 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 तू भेटशी नव्याने. सर मला माफ करा. मला माहितीये माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, पण मी खरंच सांगते मी मुद्दाम नाही केलं. अहो गैरसमज आहे हा. एकात एक गोष्ट अडकत गेली आणि सगळंच बिनसलं. पण मी खरंच हे सगळं मुद्दाम नाही केलं सर. मी तुमची गुन्हेगार आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण मला कॉलेजमधनं नका काढू सर, प्लीज. सर मला माझी चूक मान्य आहे, पण प्लीज मला माफ करा. मला कॉलेजमधनं काढू नका. सर
अभिमन्यू सर, तू भेटशील नव्याने, 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 सर, तर ऐका ना,